कॉपीमुक्त परीक्षा होय, हे आपण खरोखरच बरोबर ऐकले आहे. नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल मातकर या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि 10वीच्या परीक्षा देखील सुरू होणार आहेत. विद्यार्थी देखील कॉपीमुक्त परीक्षेसाठी तयार झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भीती हळूहळू कमी होत आहे आणि हास्य वाढत आहे. याचे कारण म्हणजे वर्षभर विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास केलेला आहे. शेवटी विद्यार्थी रिव्हिजन करत आहेत आणि यातच शासनाने कॉपीमुक्त परीक्षेची हाक दिलेली आहे. संपूर्ण मीडिया, कार्यालये, शाळा, महाविद्यालये कॉपीमुक्त परीक्षेचा प्रसार आणि प्रचार करत आहेत आणि समाज देखील यामध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा म्हणजे फक्त गुणांची शर्यत नाही, तर ती आपल्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे. आपल्या आईवडील आणि कुटुंबाच्या कष्टाची ती पावती आहे. आपण पाहतो, कॉपी करून 100% गुण मिळवलेला विद्यार्थी पास झाल्यानंतर शेवटी तो यशस्वी झालेला दिसत नाही, परंतु प्रामाणिकपणे 50% मार्क घेतलेला विद्यार्थी देखील आपल्याला यशस्वी झालेला दिसतो आणि समाजामध्ये त्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. आज अनेक ठिकाणी परीक्षा काळात कॉपी करण्याच्या घटना समोर येतात, परंतु विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, हा आनंद क्षणिक आहे. आपल्या पाल्याचे करिअर लक्षात घेऊन त्याला कॉपीमुक्त परीक्षेसाठी तयार करा आणि त्याचे भविष्य उज्ज्वल करा. आज आपण पाहतो, परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यासोबत पालक, विद्यार्थ्याचे मित्र, नातेवाईक गर्दी करतात आणि कोणी ओळखीचा भेटेल का यासाठी प्रयत्न करतात आणि तसे प्रयत्न करून देखील विद्यार्थी यशस्वी झालेले दिसत नाहीत. उलट विद्यार्थ्याच्या समस्यामध्ये या ठिकाणी भर पडते. विद्यार्थ्याने गेट समोर गेल्यानंतर हॉल तिकीट हातात ठेवावे, म्हणजे परीक्षा केंद्रात लवकर आपल्याला पोहोचता येईल. सोबत पेन, पॅड आणि कंपास पेटीच असावी. इतर अनावश्यक गोष्टी परीक्षा सेंटरमध्ये घेऊन जाऊ नये आणि जर आपण घेऊन गेलात तर त्याचा आपल्याला मनस्ताप सहन करावा लागेल. परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर अत्यंत आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. आपला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, याची काळजी घ्या. सुपरवायझरने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करू नका आणि घाबरून देखील जाऊ नका. आपण नेहमी वर्गात ज्या पद्धतीने बसतो तशाच पद्धतीने वर्गात बसून राहा. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर सुरुवातीला प्रश्नपत्रिका वाचून घ्या आणि सोपे प्रश्न सुरुवातीला सोडवण्याचा प्रयत्न करा आणि सोप्या प्रश्नाकडून अवघड प्रश्नाकडे हळूहळू त्या पेपरची आपण वाटचाल करा. वेळेतच पेपर कसा सुटेल यासाठी प्रयत्न करा. वेळेतच 100% पेपर पूर्ण झाला तरच आपण यशस्वी होऊ शकतो. वर्गामध्ये इतर जर मुलं हालचाल करत असतील तर त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे हे लक्षात असू द्या. कोणताही कॉपीचा प्रयत्न करू नका आणि आपल्याला यामुळे वर्गातून बाहेर पडावं लागेल असे वर्तन अजिबात करू नका. आपल्याला बाहेरून कोणीतरी मदत करेल, कोणीतरी कॉप्या आणून देईल, यावर अजिबात विसंबून राहू नका. त्या गोष्टीकडे बिलकुल लक्ष देऊ नका, कारण बाहेर देखील ड्रोन कॅमेरे फिरत आहेत आणि त्या ड्रोन कॅमेऱ्याची नजर संपूर्ण परीक्षा सेंटरवर असल्यामुळे कुठल्याही प्रकारची मदत तुम्हाला होणार नाही. एखाद्या वेळेस सुपरवायझर जर ओळखीचा असेल तर त्याच्याकडूनही कसल्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा करू नका, कारण सुपरवायझरला देखील त्याची नोकरी तुमच्यापेक्षा महत्त्वाची आहे. म्हणून तो कसल्याही प्रकारची मदत तुम्हाला त्या परीक्षा सेंटरमध्ये करू शकणार नाही, कारण सुपरवायझर सुद्धा सीसीटीव्ही पाहत आहे. परीक्षा सेंटरवर फ्लाइंग स्क्वॉडची नियुक्ती केलेली आहे. परीक्षा सेंटर जे आहे त्या बाहेरील स्क्वॉडची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली असल्यामुळे सर्वांनी कॉपीमुक्त, भयमुक्त परीक्षा देणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि भयमुक्त परीक्षेला विद्यार्थ्यांनी सामोरे जाऊन यशस्वी झालं पाहिजे. कॉपीमुक्त परीक्षा ही केवळ शासकीय मोहीम नाही,
तर ती आपल्या भविष्याची गुरुकिल्ली आहे आणि आपण जर भविष्यात कॉपी मुक्त परीक्षा दिल्या तर आपण यशस्वी होऊ आणि अशा पद्धतीने आपण या परीक्षेला सामोरे जायचं